पेटायला आहे? नाही, बिल्डिंग सुरुवातीपासून बंदच आहे. फक्त खाली जे शॉप्स चालू होते आणि बिल्डिंगच्या विंडो आहे, विंडोची ग्रिल आहे, ग्रिलसहित भिंत खाली येऊन रस्त्यावरून चालणाऱ्या, फुटपाथावरून चालणाऱ्या माणसावरती ते पडलेले आहे. त्यामुळे त्याच्यात दुखापत झालेले आहे. किती डेड आहेत आणि किती इंजर्ड लोक आहेत? एकच डेड आहे. ते ग्रिल, लोखंडाची ग्रिल पडल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला ते लागलेली आहे. त्याच्यामुळे इंजर्ड नाही कोणी. काही लोक बोलतात महिला एक इंजर्ड आहे. नाही, महिला बाजूला होत्या, त्यामुळे त्यांचं काय नाही, ते त्याच वेळेला निघून गेलेत. ते त्यांच्यामुळे अशी कोणती दुखापत किंवा काय झालेली नाही आहे. पुढे अशी घटना होणार नाही त्याच्यासाठी काय काळजी घेणार आहे? नाही, आता पावसाळा चालू आहे ना, पावसाळ्यामध्ये काही भिंतीमध्ये पाणी जाऊन ते लूज होऊन पडतात, पण त्याच्यावरती आम्ही सर्वे करून ते काम चालू आहे आमचं, की जेणेकरून अशी काही घटना घडू नये. सदरच्या बिल्डिंगला आम्ही यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंबंधात नोटीस दिली होती, परंतु बिल्डिंगच्या मालकाने दुर्लक्ष केल्यामुळे झालेलं आहे. पण आता आम्ही ते बिल्डिंग पुढं डिस्कशन करण्याचं काम करू. ही घटना किती वाजता घडली होती आणि जी महिला जखमी जी डेथ झाली आहे त्याच्याबद्दल माहिती काय भेटली आहे का? जो डेथ झालेला आहे त्याचं नाव वगैरे? हां, भेटलेले आहे. राजेश शेट्टी म्हणून मुलगा आहे आणि कुठला आणि किती वाजता बिल्डिंग घटना घडली? तो राहणार आहे. तर भगत ताराचंदमध्ये काम करत होता अशी माहिती मिळालेली आहे. कामाला जात असताना, फुटपाथावरून जात असताना इथे किती वाजता घडली घटना? ते मिनिट सांगतो मी. एक जनरली 6:30च्या आसपास झालेलं आहे.